नाशिकमधील प्रकरणानं देशभरातील नागरिकांच्या अंतरात्म्याला धक्का बसल्याचं या प्रकरणात नमूद करण्यात आलेलं आहे। धर्मांतराशी संबंधित प्रकरणात सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। धर्मांतर प्रकरणात विशेष न्यायालयाची मागणी करण्यात आलेली आहे। तर सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमधील कंपनी अत्याचार प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्रात नाशिकमध्ये जे एक प्रकरण उघडकीस आलं आहे, बेकायदेशीर धर्मांतर रॅकेट बद्दल आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला आहे। याचिकाकर्ते आहेत अश्विनी उपाध्याय यांनी धर्मांतरासंदर्भात आधीपासून प्रलंबित असलेल्या ज्या प्रकरण आहेत नाशिक येथील त्याचा उल्लेख करत नवीन अर्ज जो आहे दाखल केला असं समजून येत आहे। आणि या अर्जात नाशिकमध्ये या प्रकरणाने देशभरातल्या नागरिकांच्या कुठे ना कुठे आत्म्याला धक्का बसला आहे आणि त्यात मागणी केली आहे की फसवणूक किंवा दबाव टाकून केलेले हे जे होणारे धर्मांतर आहे ते देशाच्या धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी मोठा धोका आहे असं त्यांचं सांगणं आहे। इतकंच नव्हे तर आणि हे न्यायालयाने घोषित करावे हे सुद्धा सांगितलं गेलं आहे। केंद्र आणि राज्य सरकार बळजबरीच्या धर्मांतरला दहशतवाद आणि देशाविरुद्ध अप्रत्यक्ष युद्ध मानून तयार कठोऱ्याने उपाययोजना करावेत हे सुद्धा त्यात लिहिलेलं आहे। धर्मांतराशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता एक विशेष न्यायालय स्थापना करण्याची मागणी सुद्धा त्यात केलेली आहे। निश्चित उर्वशी, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।